येवला येथील स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदानावर आयोजित शिंदे पाटील चषक 2026 या भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले। शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेने उत्तर महाराष्ट्रात मोठे आकर्षण निर्माण केले आहे। रोहित पवार यांच्या भेटीप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे प्रामुख्याने उपस्थित होते। शनी भक्त श्री श्री 108 महामंडलेश्वर स्वामी संत सुखदेव महाराज नेवपूर या प्रसंगी इंजिनियर प्रशांत शिणकर, राजू बाकळे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, सुशांत हजारे, शाहू राजे शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, रवी पवार, सुभाष गांगुर्डे, विशाल परदेशी यांसह शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात आला। शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य बक्षिसांमुळे या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आणि एक कोमलकरण सुद्धा तुमचं या ठिकाणी दिसून आलं की अतिशय दृढतेने लढणारे हे नेते ज्यावेळेस परिवारावर बी काही संकट आलं तर राजकीय विरोध सर्व विसरून ते अतिशय भक्कमपणे सत्तेपुढे सुद्धा न घाबरता ज्या दृढतेने उभे राहिले त्याचा आम्हा तमाम जनतेला खूप खूप अभिमान वाटतो। असा सच्चा दिल्याचा नेता जो या महाराष्ट्राला भेटलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व दादांचे या ठिकाणी गांगुर्डे सामाजिक बैट्समैन में बॉल है। चला नॉर्मल 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 रोहित दादा चांगला चेंडू होता। धाव संख्या अशी उत्तम षटकांनी वाढली पाहिजे। सुंदर असा फटका। पुन्हा एकदा कुणाल भाऊ धावकर हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगला चेंडू होता। दोघांच्या दिशेने फटकेला चेंडू निश्चित 4 धावांसाठी सीमारेषे पार। क्रिकेट सामन्याच्या शिंदे पाटील चषक जे आहे त्यासाठी येवल्यात आलात, चक्के चौके मारले, पुढचं काय नियोजन काहीच नाही। शिंदे पाटील मित्रपरिवाराच्या माध्यमातून गेले 7 वर्ष ही टुर्नामेंट इथं घेतली जाते। या टुर्नामेंटचं तसं बरंच चांगलं नाव महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। आमचे मित्र कुणाल भाऊ दराडे जेव्हा मला भेटले होते काही दिवसांपूर्वी त्यांनी या टुर्नामेंटबद्दल मला सांगितलं, शेवटी क्रिकेट जिथं असतो नाही तर दुसरा कुठलाही खेळ असेल त्यात राजकारण येऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा असते। एखादी टुर्नामेंट एखाद्या भागामध्ये खूप कष्ट करून जर काही लोक त्याचं आयोजन करत असतील तर तिथं जाऊन आयोजन समजून घेणं व पाठिंबा देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी असते। म्हणून कुणाल भाऊंनी सांगितल्यानंतर मी इथे आलो। खूप चांगलं नियोजन येवला या तालुक्यामध्ये या शहरामध्ये या मॅचचं होतं। टुर्नामेंट 7 वर्ष ही घेतली जाते। 10 दिवस ही टुर्नामेंट चालते आणि 32पेक्षा जास्त टीम या टुर्नामेंटसाठी येतात। त्यामुळे मी हे जे सगळे आयोजक आहेत त्यांना अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिला व ज्या ज्या लोकांनी या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलं आर्थिक नाही तर वस्तू स्वरूपात त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे सर्व प्रेक्षक आहेत जे येवला या शहरातून असतील नाही तर आसपासच्या शहरातून असतील तर तिथं येऊन मॅचला सपोर्ट करणं, पहाटे 3-3 वाजेपर्यंत क्रिकेटरला ताकद देणं हे इथल्याच प्रेक्षकांना खरं तर ते जमतं आणि खूप सुंदर पद्धतीने ताकद दिल्यामुळेच या टुर्नामेंटला एक वेगळी उंची तिथं आलेली आहे।